बस आज तुम्ही जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाला बसला, काय मागणी आहे तुमची? या भरतीमध्ये अंगणवाडीची अनियमितता झालेली आहे. हे 1 महिन्याच्या आत भरती व्हायला पाहिजे, 4 महिन्याच्या पुढे गेली आणि CDPO हे बेजबाबदार आहे. आयुक्ताचे आदेश, मुख्यमंत्र्याचा 100 दिवसाचा कालावधी दिवस हे सगळे धाब्यावर धरलेले आहे. त्याच्यामुळे या सगळ्याला सस्पेंड करण्यात यावं आणि शिवाला ही विनंती करणार आहे. भरती प्रक्रिया कधी राबवली आणि त्याच्यामध्ये किती जागा भरल्या आतापर्यंत? भरती राबून टोटल 90 दिवस होऊन गेले, अजून कुठलंच काही झालेलं नाही. याकरिता ही भरती रद्द करण्यात यावं आणि नियमाने दुसऱ्या अधिकाऱ्याला नेमून आणि जाहीर प्रकटन पेपरला देऊन सगळ्याला लाभ मिळावा, हीच माझी विनंती. नाही, तुम्ही आता डायरेक्ट उपोषणाचं हत्यार उपसलं. त्याच्यापूर्वी तुम्ही CO साहेब, अंकित साहेबांना काही भेट किंवा हो, भेट झाली. साहेबाला बोललो मी, साहेबाला लक्षात आणून देतो की साहेब असं झालेलं आहे. त्याने म्हणले क्या हुआ? मी त्यांना सांगितलं की सर इसमें अनियमितता हो गई और सब पूरा ये होगा सर, आयुक्त का आपका सबका ये जो अपमान करे ये CDPO आणि भावल कारकून जे म्हणतात आस्थापनेवाले गंगापूर CDPO कल्पना देशमुख व खंदारे हे म्हणतात आमचं कोणीच काही करू शकत, कोणीच वाकडं करेल, तुम्हाला कुठं जायचं तिथं. आता 3 महिने भरती होऊन बी काही झालं नाही. बेजोर अधिकारी लोक यांना निलंबित करण्यात यावं. आता तुम्ही सकाळपासून उपोषणाला बसला, प्रशासनाने कोणाची काही दखल घेतली का तुमची? हा, येऊन गेले ते बोलतो म्हणले, साहेब जेवायला गेले म्हणजे. आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? CO साहेबांची चर्चा करूनच आता भूमिका पुढची घेणार. नाही, आज आता आमरण उपोषणामध्ये मार्ग निघाला नाही तर पुढचा पवित्रा कसा असणार आहे तुमचा? पुढचा पवित्रा CDP बेलापूर आयुक्तांना, कारण की त्यांच्या पत्राचा आदेश अपमान केला, मी त्यांच्याशी इथं न्याय नाही मिळाला तर CDP बेलापूरला जाणार, तिथं उपोषण करणार व आत्मदानाचा इशारा करणार. आपलं नाव काय? राजेंद्र उडानपट्टी, सामाजिक कार्यकर्ता.